शिक्षकांची भूमिका. मशीन शिक्षकाशी स्पर्धा करू शकतात का? पुस्तके, अभ्यासक्रम, परीक्षा आणि शिक्षणाच्या रचनेमध्ये मशीनांची भूमिका वेगाने वाढत आहे, पण शिक्षकांची भूमिका केवळ अभ्यासक्रम शिकवण्यापुरती मर्यादित नसते. शिक्षणाच्या जगात तंत्रज्ञानाचा प्रवेश ही नवीन गोष्ट नाही. आज आपण AI, मशीन लर्निंग आणि इतर तांत्रिक साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर शिक्षण प्रक्रियेत होताना पाहतो. पुस्तके, अभ्यासक्रम, परीक्षा आणि संपूर्ण शैक्षणिक संरचनेत मशीनांची भूमिका वाढत आहे. पण या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. या मशीन शिक्षकाशी स्पर्धा करू शकतात का? शिक्षकाची भूमिका ही केवळ अभ्यासक्रम शिकवणे इतकीच मर्यादित नसते. एक शिक्षक हा केवळ ज्ञान पुरवणारा नसतो, तर तो जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी शिकवणारा असतो. तो विद्यार्थ्यांशी वैयक्तिक पातळीवर नातं निर्माण करतो, त्यांच्या आत दडलेल्या क्षमतेला ओळखतो आणि त्यांना योग्य मार्ग दाखवतो. ही अशी गुणवत्ता आहे जी केवळ एक संवेदनशील माणूसच समजू आणि पार पाडू शकतो, मशीन नाहीत. मशीन अभ्यासक्रम प्रभावीपणे शिकवू शकतात, माहिती आणि तथ्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतात, पण त्या विद्यार्थ्यांचे मानसिक आणि भावनिक पैलू समजू शकतात का? त्या उत्कटतेचा आणि संवेदनशीलतेचा अनुभव देऊ शकतात का, जो एक शिक्षक आपल्या अनुभवातून आणि जीवनाच्या सखोल समजुतीतून देतो? याचे उत्तर बहुधा नाही असेल. उदाहरणार्थ, आपण जेव्हा आपल्या आवडत्या शिक्षकांविषयी विचार करतो, तेव्हा आपल्याला त्यांचे चेहरे, शिकवण्याची पद्धत आठवते. त्यांनी शिकवलेला अभ्यासक्रम कदाचित विसरला जाईल, पण त्यांनी दिलेली जीवनशिक्षा आपल्याला कायम लक्षात राहते. शिक्षक आपल्याला केवळ विषय शिकवत नाहीत, तर जीवनात चुकणे, ती सुधारणे आणि स्वतःचे मूल्य ओळखणे हे शिकवतात. ही अशी कौशल्ये आहेत जी कोणत्याही मशीनकडून शिकता येणार नाहीत. शिक्षण म्हणजे केवळ तथ्ये आणि आकड्यांचे संकलन नाही. ही एक अशी प्रक्रिया आहे जी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासाला, सर्जनशीलतेला आणि आत्मचिंतनाला प्रोत्साहन देते. जेव्हा विद्यार्थी एखाद्या मानवी शिक्षकाकडून शिकतात, तेव्हा ते त्या शिक्षकाच्या उत्कटतेमुळे, सर्जनशीलतेमुळे आणि संवादातून प्रेरणा घेतात. एक शिक्षक केवळ ज्ञान देत नाही, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत देखील महत्त्वाची भूमिका बजावतो. कलेचे उदाहरण घेऊ. गेल्या उन्हाळ्यात AI कडून निर्माण झालेल्या चित्रकलेला एक पारितोषिक मिळाले, पण त्या चित्रकलेत मानवी भावना नव्हती. एक सजीव व्यक्ती ज्या अनुभवातून, उत्कटतेतून आणि सर्जनशीलतेतून कलाकृती तयार करतो, त्यात जी खोली आणि संवेदनशीलता असते, ती AIच्या कलाकृतीत नाही. त्याचप्रमाणे, शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ तथ्यांद्वारे नव्हे, तर जीवनानुभव आणि मानवी समजुतीतून शिकवतात. मानवी संवेदनशीलता आणि सामाजिक कौशल्य. शिक्षणाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ते आपल्याला इतरांना समजून घेण्याची क्षमता देतो. जेव्हा आपण साहित्य, इतिहास किंवा आत्मचरित्र वाचतो, तेव्हा आपण विविध दृष्टिकोन समजतो. एखाद्याच्या वागणुकीला, विचारसरणीला आणि दृष्टिकोनाला समजून घेणे ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, जी मशीन करू शकत नाहीत. AI आपल्याला सांगू शकतो की एखाद्या परिस्थितीत कसे वागावे, पण ते कधीही समजू शकणार नाही की त्या क्षणी एक व्यक्ती काय अनुभवत आहे. शिक्षक केवळ शिकवत नाहीत, तर मार्गदर्शक आणि संरक्षक देखील असतात. ते आपल्याला भावनिक आणि सामाजिक कौशल्य शिकवतात, जे कोणत्याही मशीनद्वारे शक्य नाही. शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजांनुसार आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनुषंगाने शिकवण्याची पद्धत तयार करतात. हा वैयक्तिक संबंध आणि समज AI साठी अशक्य आहे. AIची भूमिका. याचा अर्थ असा नाही की मशीन किंवा AI शिक्षण क्षेत्रात निरुपयोगी आहेत. AI आणि इतर तांत्रिक साधनांचा वापर अभ्यासक्रमाची रचना सुधारण्यासाठी, माहिती अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. मशीन आपल्याला नवीन आणि मनोरंजक पद्धतींनी शिकवू शकतात, विशेषतः तांत्रिक किंवा गणितीय विषयांमध्ये. पण जिथे संवेदनशीलता, सर्जनशीलता आणि वैयक्तिक विकास आवश्यक असतो, तिथे मानवी शिक्षकच सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो. शिक्षण म्हणजे केवळ तथ्ये आणि सिद्धांतांचे संकलन नसते. ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये सर्जनशीलता, भावनिक समज आणि वैयक्तिक प्रगतीचा समावेश असतो. मशीन शिक्षकांची जागा काही प्रमाणात घेऊ शकतात, पण त्यांची मानवी संवेदनशीलता, उत्कटता आणि सामाजिक कौशल्ये कधीच बदलू शकत नाहीत. शिक्षणाचा उद्देश केवळ माहिती देणे नाही, तर विद्यार्थ्यांना अधिक चांगला माणूस बनवणे आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी शिक्षकांची भूमिका अनमोल आहे आणि कोणतीही मशीन ती पूर्णपणे बदलू शकत नाही.